उद्देशाने आम्ही मूळ उद्धव साहेबांसोबत राहिलो, याच्यामध्ये काही दुमत असायचं कारण नाही. जर आता लोक म्हणतात, संजय राऊत साहेब म्हणते की बाबा तुम्ही एवढे पैसे घेतले तेवढे पैसे घ्यायचे असते तर 22ला लय वेळ होते. 2.5 वर्ष मुख्यमंत्री काळात संजय साहेबांचा आपल्याला बघायला मिळाला असता. परंतु आम्ही पक्षाशी बांधिलकी ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु भविष्यामध्ये पक्षामध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडायला पाहिजे होत्या, 22 नंतर पक्षाने जी उभारी घ्यायला पाहिजे होती, ज्या पद्धतीचा संघर्ष अपेक्षित होता, ज्या पद्धतीने संघटना वाढीचा उद्देश होता, तो कुठेही होताना आम्हाला दिसला नाही. तरी देखील आम्ही 2024ची निवडणूक त्यांच्यासोबत राहूनच लढलो, जिंकलोही. पण त्यानंतरचा कार्यकाळ आम्ही बघतोय की संघटना दिवसेंदिवस कमी होताना आम्हाला अनुभवायला येत होती. आणि म्हणून आम्हाला कार्यकर्त्यांचं एवढं पाठबळ होतं, एवढं कार्यकर्त्यांचं आमच्या मागे तगादा होता की साहेब आपल्याला आता इथं राहून जमणार नाही, कारण सत्ताधारी पक्षात जावं लागेल, कारण सत्तेमध्ये असलेल्या लोकांना भरपूर निधी मिळायचा, चांगली विकासाची कामं करायला संधी मिळायची. आणि आम्ही विरोधात असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी सरकारमधले लोक डावलण्याचं काम करत होते. म्हणून कार्यकर्त्याचं मनोबल खचत गेलं आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण झालं आणि कार्यकर्त्याला वाटायला लागलं की कुठेतरी आपण सत्तेच्या रूपानं जर या प्रवाहात आलो तर आपल्याला संघटनात्मक चांगली बांधणी होईल, पक्षाचं काम करता येईल, आपल्याला विकासाचं काम करता येईल आणि कार्यकर्त्यालाही बळ मिळेल, अशी भावना उराशी बाळगून सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला. आणि त्या आग्रहाखातर आम्हाला सगळ्यांना ही भूमिका घेण्याला भाग पडावं लागलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि जे होते ते चांगल्यासाठी. शेवटी आम्ही दिवसेंदिवस बघत गेलो, 1, 2, 3, 4 हे गेला, ते गेला, ते गेला, तरी आम्हाला काही फरक पडत नव्हता. मी साहेब काकांनी सरळ म्हणलं उद्धव साहेबांना एका दिवशी की साहेब तुम्ही आजारी आहात, तुमची तब्येत ठीक नसते, तुम्हाला फिरणं शक्य होत नाही, हे मला मान्य आहे. पण आदित्य साहेबांनी तरी किमान जर महाराष्ट्राचा दौरा व्यवस्थित केला, एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी आले, मुक्कामी थांबले, सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या, त्यांना काय अपेक्षित आहे हे जर तुम्ही केलं तर आणखी कार्यकर्त्यामध्ये उभारी येऊ शकते. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने संघटनेकडे लक्ष द्यायला हवं होतं ते त्यांच्याकडून देण्यात आलं नाही. आणि म्हणूनच कार्यकर्त्यांमध्ये दिवसेंदिवस नैराश्य वाढत गेलं. आणि ह्याच्यातून काही लोकप्रतिनिधी पदाधिकारी हे दिवसेंदिवस सत्ताधारी पक्षाकडे वळते झाले. आणि त्याच प्रकारानं आम्हाला सुद्धा ह्या भूमिका घ्याव्या लागल्या. जर अंतकरणाने घ्यावं लागलं यामध्ये काही दोमत नाही. परंतु शेवटी कार्यकर्ता जर माझ्याजवळ नसला तर मी नेता म्हणून त्याच्यासमोर काय अधिकाराला बोलणार आहे. त्याच्यामुळं आम्हाला हे सगळं जपायसाठी, बाळासाहेबांचे विचार जपायसाठी, ज्या बाळासाहेबांनी एवढ्या कष्टानं ही शिवसेना मोठी केली, रुजवली, ती शिवसेना, ती परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला, आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला जर नेस्तनाभूत झाला तर मला वाटतं की आम्ही हे सगळे पापाचे धनी ठरू. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी शिवसेनेमध्येच प्रवेश करून वंदनीय शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असलेलं, त्यांना अभिप्रेत असलेला जिल्हा अबाधित ठेवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी ही भूमिका स्वीकारली आणि या पक्षात आम्ही काम करण्यासाठी विराजमान झालो. एवढी आपल्याला या ठिकाणी ही भूमिका मी विशेष करून इच्छितो. कारण एकदा मी उद्धव साहेबांसोबत असताना एका रंगरेच्या पेशंटच्या उदाहरणाला आनंदराव भरोसे भाजपमध्ये, आणि त्यांनी मला सांगितले की तुम्ही मी मोदी साहेबांच्या नावावरच बोलून मला खासदार साहेब, तुम्ही हे विसरू नका. आणि ज्यावेळेस मी भाषण करताना मी त्यांना म्हणलं मी 2दा निवडून आलो, तुम्हाला जर वाटत असेल मोदी साहेबांच्यामुळं आलोय ठीक आहे, म्हणलं आता 24ची निवडणूक जर मी शिवसेनेच्या नावावर आलो तर तुम्ही समजायचं की हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, आणि मी पडलो तर समजायचं की मोदी साहेबांना आलो होतो. ही वस्तुस्थिती होती. त्यामुळं परभणी जिल्हा हा मूळ शिवसेनेचा आहे, यामध्ये कोणीही नाकारू शकत नाही. आणि योगानं आनंदराव भरोसे भाजप सोडून शिवसेनेत आले, त्यामुळे त्यांनी सुद्धा मान्य केले की हा जिल्हा शिवसेनेचाच आहे, हे सत्य आहे. आणि या अनुषंगानं आज आपण सगळेजण एका व्यासपीठावर विराजमान आहोत. मी व्यासपीठावरच्या सर्व आपल्या जुन्या नव्या नेत्यांना, उपस्थित असलेल्या सर्व माझ्या श्रेष्ठ शिवसैनिक, सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, लाडक्या बहिणींना या ठिकाणी मनपूर्वक अभिवादन करतो. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना या ठिकाणी खात्री पण देतो की आपण सगळेजण मिळून
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाने जो अधिकार दिला आहे, बाबासाहेब नेहमी म्हणायचे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण सगळेजण शिकलेलो आहोत. आता आपल्याला सगळ्याला संघटित राहून संघर्ष करायचा आहे आणि बाळासाहेबांनी लावलेले हे रोपट आपल्याला अबाधित ठेवण्यासाठी आपल्यातले हेवेदावे न करता तुम्ही चांगलं काम करा. जे चांगलं काम करील, जो चांगलं संघटन करील, जो पक्षासाठी जीवरात रात्रंदिवस मेहनत करील, त्याच्या पाठीशी आम्ही ह्या व्यासपीठावर बसलेले सगळेजण तन्मन धनानं तुमच्या सोबत आहोत हे आपल्याला खात्रीलायक सांगतो. काका, तुम्ही ज्या काही भावना व्यक्त केल्या की शासन दरबारी आपल्याला ज्या पद्धतीने अपेक्षित असा निधी मिळायला पाहिजे ते मिळत नव्हता, मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो, व्यासपीठाला आश्वासित करतो, उपस्थितांना आश्वासित करतो की मी शिंदे साहेबांशी बोललेलो आहे. शिंदे साहेबांनी मला शब्द दिला आहे की तुम्हाला जिल्ह्यामध्ये विकास निधी कुठेही कमी पडू देणार नाही. कार्यकर्त्याला बळ द्यायला सुद्धा कुठे कमी पडणार नाही. तुम्ही फक्त संघटनात्मक चांगल्या पद्धतीने सगळे मिळून काम करा. जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा विकास घडून आणण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी सुद्धा बोललेलो आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांशी बोललेलो आहोत. या सगळ्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की जिल्ह्याच्या विकासामध्ये कुठेही तुम्हाला निधी कमी पडता कामा नये. जे काही महागाई घडले की आता आपण त्याचा विचार करायची गरज नाही. आता कालपर्यंत तुमच्याकडे आमदार खासदार नव्हते, आता तुम्हाला एकाच दिवशी खासदार बी मिळाला आहे, आमदार बी मिळाला आहे. त्यामुळे आता शिवसेना ही दुसऱ्या पक्षापेक्षा मोठी झाली आहे. दुसऱ्याकडे एकच आहे, आपल्याकडे दोन आहे. दोन मध्ये एक 6चा एक आहे आणि एक बरोबरीचा एक आहे. त्यामुळे आता तुम्ही त्याची चिंता करायची कारण नाही. जो करील तो खाईल. त्यामुळे जो चांगलं संघटनेचं काम करील त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण नेते मंडळी उभे राहू आणि तुम्हाला कुठेही खाली बघायची वेळ येणार नाही. लवकरच आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना, जो जुने कार्यकर्ते आहेत, जे तन्मन धनाने अनेक वर्षापासून काम करतात, त्या सगळ्यांचा बहुमान करण्याची कृती तुम्हाला आज मी यावेळी ह्या अनुषंगाने देतो. तुम्ही चिंता करायचं कारण नाही. आता ती जबाबदारी आमची आहे. आणि 40 वर्षापासून आम्ही शिवसेनेचं काम करतो. 40 वर्षापासून 1988ला पहिली बाळासाहेबांची सभा परभणीत झाली. पोखरणीहून रॅलीने बाळासाहेब परभणीत आले. त्या सभेपासून, त्याच्या अगोदरपासून आम्ही हिंदुत्वाला प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेचे सगळेजण काम करत आलो. मग आमचे पंडितराव आरकोले असतील, आमच्या ते आळसपुरे होते मानवतला, ही सगळी जुनी मंडळी सुद्धा आपल्यासोबत आज सगळेजण आहेत. त्यामुळे आपण सगळेजण मिळून बाळासाहेबांनी जे काही रोपटे लावले त्याचा वटवृक्ष आज झालेला आहे आणि ते वटवृक्ष कायम अबाधित राहावा यासाठी आमच्या सगळ्यांची बांधिलकी असणार आहे की शिवसेना हे आमचं घर आहे, शिवसेना ही आमची माय आहे आणि आम्ही या शिवसेनेची लेकरं आहोत. ह्या भूमिकेतून आम्ही सगळेजण या शिवसेनेचं काम करून ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी आम्ही सगळेजण सक्रिय आहोत. आज या ठिकाणी ज्या काही काकाने आणि संदीपनी कार्यक्रम आयोजित केला, विनायक अप्पा असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आश्वासित करतो की तुम्ही जे काही पुढाकार घेतला आहे ते तुमचे व्यर्थ जाणार नाही. तुम्हाला निश्चित सन्मान केल्याशिवाय मी तरी राहणार नाही हे आपल्याला या सत्काराच्या निमित्तानं आश्वासित करतो. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपली शेवटची विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला परभणीमध्ये दुपारी 1 वाजता या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि या शिवसेना पक्षाचे प्रमुख आदरणीय नामदार श्री एकनाथराव शिंदे साहेब, त्याचबरोबर आमचे लोकसभेतील सहकारी शिवसेनेचे युवा नेते आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे सुद्धा या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे 7 तारखेला सगळ्या माझ्या शिवसैनिकाला, कार्यकर्त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे, आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो की आपल्या नेत्यांचा बहुमान आपल्याला करायचा आहे. शेतकऱ्याचा संवाद मेळावा त्या ठिकाणी मोठ्या अनुषंगाने आयोजित करण्याचा मानस आपण सगळ्या परभणी जिल्ह्याच्या वतीने केला आहे, लोकसभा मतदारसंघाच्या वतीने केला आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणीला सुद्धा विनंती आहे की लाडक्या बहिणींनी आपल्या भावाच्या भेटीसाठी सगळ्यांनी यायचे, असं आग्रहाचं निमंत्रण मी एक छोटा भाऊ म्हणून तुम्हाला देतो की मोठ्या भावाच्या स्वागताला आपल्याला यायचे.